नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सामान्य विज्ञानावर आधारित असे अतिशय महत्त्वाचे 120 प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे, जे की जिल्हा परिषद आरोग्यसेवक, त्यानंतर नगर परिषद, MPSC क्लर्क मुख्यसाठी, तसेच पोलीस भरती व इतर एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण राहणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी 120 प्रश्न आहे जे की आपण निवडून घेतलेले आहे, जे पेपरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत व्यवस्थित लक्ष द्या आणि हे प्रश्न आपण थोडेसे फास्ट घेण्याचाच प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न दिला आहे, रिकामी जागा हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. तर त्याचं अचूक उत्तर बनणार आहे मित्रांनो 25 एप्रिल. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा मित्रांनो, या ठिकाणी देण्यात आलेला आहे, भारतामध्ये पोलिओचा शेवटचा रुग्ण रिकामी जागा या राज्यामध्ये आढळलेला होता. तर मित्रांनो, ते राज्य आहे पश्चिम बंगाल आणि 2011 साली पश्चिम बंगालच्या बुर्दवान जिल्ह्यात तो रुग्ण आढळलेला होता. 3 नंबरचा प्रश्न बघा, जागतिक आरोग्य संघटनेने भारताला रिकामी जागा या दिवशी पोलिओमुक्त घोषित केले. तर मित्रांनो, त्याची अचूक तारीख आहे 27 मार्च 2014. त्यानंतरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणता प्राणी हा अंडज नाही आहे? पुढीलपैकी कोणता प्राणी हा अंडज प्राणी नाही, म्हणजे जो अंडी घालत नाही? तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर बनणार आहे झुरळ. वरील हे सर्व जे प्राणी आहे तर हे अंडज प्राणी आहे, ऑक्टोपस, मासे किंवा बेडूक वगैरे. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, 1 ग्राम प्रथिनापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? तर मित्रांनो, त्या मिळतात 4 किलो कॅलरी आणि 9 कॅलरी मिळते मेदाकडून, म्हणजे फॅट्स 1 ग्राम फॅट्समधून आपल्याला 9 किलो कॅलरी प्राप्त होतात. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, या ठिकाणी देण्यात आलेला आहे, पुढीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होत नाही? तर मित्रांनो, तो आहे मलेरिया, कारण की हा आदिजीवापासून होणारा रोग आहे. कशापासून? आदिजीवापासून होणारा रोग आहे आणि मलेरिया हा प्लाझ्मोडियम नावाच्या आदिजीवामुळे होते. त्यानंतरचा प्रश्न बघा, BCG ही लस बाळाला जन्मता लगेच देणे गरजेचे आहे, पण ही लस वयाच्या जास्तीत जास्त रिकामी जागा वर्षापर्यंत देता येते. तर याचं अचूक उत्तर राहणार आहे 1 वर्षापर्यंत. त्यानंतरचा बघा 8व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, दैनंदिन आहारामध्ये साधारणपणे पुरुषाला रिकामी जागा कॅलरीज घेणे आवश्यक आहे. तर याचं अचूक उत्तर आहे 2500 कॅलरी. पेशीतील टाकाऊ पदार्थांना काय म्हटलं जाते? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मी तुमचे 2 प्रश्न क्लिअर करून देतो. पेशीतील टाकाऊ पदार्थांना गॉल्गी पिंड असं म्हटलं जाते आणि तो टाकाऊ पदार्थ ज्या भागामध्ये जमा होतो त्याला रिक्तिका असं म्हटलं जाते. त्याला म्हटलं जाते रिक्तिका. आणि टाकाऊ पदार्थांना म्हटलं जाते गॉल्गी पिंड आणि ज्यामध्ये साठवणूक होती त्याला म्हटलं जाते रिक्तिका, ज्याला वेस्ट डिपॉझिट बॅगसुद्धा म्हटलं जाईल. त्यानंतरचा प्रश्न बघा, रिकामी जागा हा दिवस स्वच्छता दिन म्हणून पाळला जातो. तर त्याचं अचूक उत्तर आहे 2 ऑक्टोबर. युनिसेफचे मुख्यालय म्हणजे मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, ती आहे न्यूयॉर्क या ठिकाणी. कुठल्या ठिकाणी? न्यूयॉर्क. आणि बघा मित्रांनो, युनिसेफ म्हणजे युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड आहे आणि जगभरातील लहान मुलांना अन्न व आरोग्याची सेवा पुरवणे हे युनिसेफचे ध्येय आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतामध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली. तर ती सुरू करण्यात आली होती 1995मध्ये. नंतरचा प्रश्न बघा, लसीकरणामुळे रिकामी जागा रोगाला फार मोठ्या प्रमाणात आळा घातला गेला किंवा घालता येतो. तर साथीच्या रोगाला लसीकरणामुळे मोठ्या प्रमाणात आळा घातला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, शरीर बांधणीसाठी कशाची आवश्यकता असते? तर मित्रांनो, शरीराची बांधणी करण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता आहे आणि हे जे प्रथिन आहे हे अमिनो ॲसिडपासून प्राप्त होतात. कशापासून प्राप्त होतात? अमिनो ॲसिडपासून प्राप्त होतात. त्यानंतरचा प्रश्न बघा, जिभेवरील छोट्या छोट्या उंचवट्यांना काय म्हणतात? तर यांना रुचिकलिका असं म्हटलं जाते, ज्यामुळे आपल्याला चव कळते. त्यानंतर बघा, हिवतापाच्या उष्णावस्थेत शरीराचे तापमान किती अंशापर्यंत वाढू शकते? तर मित्रांनो, ते वाढू शकते 90 डिग्री सेल्सिअसपर्यंत. नंतरचा प्रश्न बघा, स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर प्रभावी आहे? तर मित्रांनो, स्ट्रेप्टोमायसिन हे औषध क्षयरोगावर प्रभावित आहे. मित्रांनो, क्षयरोग ही जीवाणूपासून होणारी व्याधी आहे आणि या रोगाला म्हटलं जाते TB आणि याला मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोरोसिस यासाठी कारणीभूत जर जीवाणू जर म्हटलं तो आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोरोसिस, हे या ठिकाणी लक्षात घ्या.
त्यानंतरचा प्रश्न बघा, ॲल्युमिनियम या मूलद्रव्यासाठी कोणती संज्ञा वापरली जाते? तर मित्रांनो ॲल्युमिनियमसाठी Al ही वापरली जाते. तर Au जर म्हटली तर सोन्यासाठी आणि Ag जर म्हटली तर चांदीसाठी. DNA कोणते नायट्रोजन बेस आढळून येत नाही? तर मित्रांनो बघा, तुम्ही RNA आणि DNA याबाबत बरेचसे प्रश्नसुद्धा बघितलेले असेल. तर DNA नायट्रोजनचा कोणता बेस आढळून येत नाही? तर मित्रांनो तो आहे युरॅसिल. हा तुमचा RNA आढळून येतो. ठीक आहे. ॲडेनिन, गॉनिन आणि सायटोसिन हे जे दोन्ही आहे हे कॉमन राहील. ठीक आहे. आणि या ठिकाणी फक्त थायमिनच्या ऐवजी युरॅसिल राहणार आहे तुमचा RNA आणि DNA राहणार आहे तुमचा मग थायमिन. नंतरचा प्रश्न बघा, गालफुगी म्हणजेच मम्स हा रोग कशामुळे होतो? तर मित्रांनो हा होतो विषाणूमुळे. त्यानंतर ऑर्निथोलॉजी म्हणजे काय? तर ऑर्निथोलॉजीमध्ये पक्ष्यांचा अभ्यास केला जातो. हायग्रोमीटर काय मोजते? तर मित्रांनो हायग्रोमीटर सापेक्षता किंवा सापेक्ष आर्द्रता मोजते. त्यानंतरचा प्रश्न बघा, व्यक्तीला ताप आल्यास साध्या पाण्याच्या कापडी घड्याऐवजी मिठाच्या कापडी घड्या का वापरल्या जातात? कारण की मीठ व पाणी उष्मग्राही क्रिया काय करते? उत्पन्न करते. काय करते? याचं अचूक उत्तर काय बनणार आहे? मीठ व पाणी उष्मग्राही क्रिया काय करतात? उत्पन्न करतात म्हणून. त्यानंतरचा प्रश्न बघा, थोडं विश्लेषण दिलं आहे. मीठ व पाणी उष्मग्राही क्रिया आहे जी आपल्या शरीरातील उष्णता शोषून घेते, त्यामुळे व्यक्तीचा ताप कमी होतो. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलं जाते? तर मित्रांनो याला म्हटलं जाते सायकोलॉजी. या ठिकाणी आपण मनाच्या बाबत मानवी वर्तणूक असं म्हणू शकतो, कारण की मन तर कोणी बघितलेलं नाही आहे, पण मानवी मन जर म्हटलं तर हे प्रचलित झालेलं आहे. मानवी मनाचा अभ्यास म्हणजे सायकोलॉजी किंवा मानवी वर्तणुकाचा अभ्यास जर म्हटलं तर सायकोलॉजी होणार आहे, मानसशास्त्र. नंतरचा प्रश्न बघा, पित्तरसाचा रंग रिकामी जागा असतो. तर मित्रांनो हा हिरवा असतो. खालीलपैकी कोणत्या दुग्धजन्य पदार्थात स्निग्धाचे प्रमाण सर्वाधिक असते? तर मित्रांनो तो पदार्थ आहे तूप. नंतरचा प्रश्न बघा, DDT हे सर्वप्रथम रिकाम्या जागा या शास्त्रज्ञाने संश्लेषित केले. तर ते शास्त्रज्ञ आहे पाऊल मुलर. त्यानंतरचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या पदार्थापैकी कोणता पदार्थ ओझोनचा थर कमी करण्यात जबाबदार नाही? तर मित्रांनो या ठिकाणी अमोनिया हा जबाबदार नाही आहे. नंतर बघा, खालीलपैकी कोणता वायू रक्तात नसतो? तर मित्रांनो CO2 हा रक्तामध्ये आढळून येत नाही. त्यानंतर बघा, पण अशुद्ध रक्तामध्ये हा आढळून येणार आहे. तर या ठिकाणी बघा, याला थोडं तुम्ही सर्चसुद्धा करू शकता, कारण की मित्रांनो हे जे सर्व प्रश्न हे मागच्या वेळेनं विचारलेले आरोग्य सेवकमधले सर्वच्या सर्व प्रश्न आहे. रिकाम्या जागा हा उच्च दाबाखाली साठवलेला नैसर्गिक वायू असतो, तर तो आहे CNG. पाण्याला निर्जंतुक करणारे रसायन निवडा. तर पाण्याला निर्जंतुक करणारं रसायन जर म्हटलं तर ते आहे मित्रांनो क्लोरीन. कोणतं राहणार आहे? क्लोरीन. खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत तुरटी असं म्हणतो? तर त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. नंतरचा प्रश्न बघा, रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करते? तर बघा, रक्तपट्टिका रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचं कार्य करते, हे याचं असं उत्तर असू शकते. त्यानंतर बघा, साखरेचा केमिकल फॉर्म्युला कोणता आहे? तर मित्रांनो साखरेचा केमिकल फॉर्म्युला C12H22 आणि O11 हा आहे. आम्ल पदार्थाची चव कशी असते? तर मित्रांनो ते आंबट असते. कोणत्या धातूमुळे जास्त मोटार गाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण निर्माण होते? तर शिसे या धातूमुळे जास्त मोटार गाड्या असलेल्या शहरात हवेचं प्रदूषण उत्पन्न होते. क्रिस्टलोग्राफी हे कोणत्या विषयाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? तर मित्रांनो ते आहे स्फटिकांचा अभ्यास. नंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरला जातो? तर मित्रांनो तो वायू आहे मिथेन. नंतरचा प्रश्न बघा, मातीची आम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळतात? तर त्यामध्ये जिप्सम मिसळल्या जाते. चांदीची संज्ञा काय? ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले आहे Ag आहे म्हणून. त्यानंतर बघा, चांदी हा नरम धातू आहे, त्यांचा रिकामी जागा संयोग केल्यास तो दागिना अथवा नाणी बनवण्यास मदत करतो, तर तो करावा लागतो तुम्हाला तांब्याबरोबर. लाल मुंग्याच्या आम्लामध्ये कोणते आम्ल असते किंवा लाल मुंगींचा जो चावा केला जाते किंवा जे ॲसिड असते त्यांच्यामध्ये ते ॲसिडचं नाव काय आहे? तर ते आहे मित्रांनो फार्मिक आम्ल. कुठलं आम्ल येणार आहे? फार्मिक आम्ल. त्यानंतर बघा, इथिल अल्कोहोलची संज्ञा काय आहे? तर
H5 आणि OH ही इथिल अल्कोहोलची संज्ञा आहे. संगमरवर हे रासायनिकदृष्ट्या रिकामी जागा असते, तर हे काय आहे तर ते मित्रांनो कॅल्शियम कार्बोनेट आहे, CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट. त्यानंतर तेजस्वी आणि शुद्ध हिरा रिकामी जागा आहे, तर हे विद्युत दुर्वाहक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, कशामुळे दुधाचा रंग पिवळसर होतो? तर मित्रांनो तो कॅरोटीनमुळे रंग पिवळसर बनतो. दह्यामध्ये कोणते आम्ल असतात? तर लॅक्टिक आम्ल. दुधाचे दही होणे यास कोणता बदल म्हणतात? तर दुधाचे दही होणे याला रासायनिक बदल असं म्हटलं जाते. तर बर्फाचं पाणी आणि पाण्याचा बर्फ जर म्हटलं तर याला भौतिक बदल असं म्हटलं जाईल. खाण्याचा सोडा म्हणजे काय? तर सोडियम बाय कार्बोनेट. ठीक आहे, तुम्हाला या संदर्भात सूत्रसुद्धा विचारलं जाते. सोडियम बाय जर म्हटलं तर या ठिकाणी H आणि येणार आहे कार्बोनेट, म्हणजे या ठिकाणी मी सोडियम हायड्रोजन कार्बोनेटसुद्धा म्हणू शकतो. तर व्यवस्थित लक्षात घ्यायचं. खाण्याचा सोडा जर म्हटलं तर सोडियम बाय कार्बोनेट आणि धुण्याचा जर म्हटलं तर सोडियम कार्बोनेट फक्त. पोलाद हे संमिश्र कशापासून बनवतात? तर ते लोह आणि कार्बनपासून बनवले जाते. रिकामी जागा या वायूमुळे 1984 साली भोपाळ येथे दुर्घटना झाली आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागला. तर मित्रांनो तो वायू कोणता? तर तो होता मिथाईल आयसोसायनाईट. नंतरचा प्रश्न बघा, फॉस्फरसचे रासायनिक गुणसूत्र खालीलपैकी कोणते? तर मित्रांनो ते आहे H3PO4 हे आहे फॉस्फरसचे रासायनिक गुणसूत्र. स्टार्च हे कशाचे मिश्रण आहे? तर मित्रांनो स्टार्च हे कार्बोहायड्रेटचे मिश्रण आहे. रक्ताचे प्रमुख किती प्रकारचे ब्लड ग्रुप आहे? तर ते आहे मित्रांनो 4. रक्ताचे प्रमुख किती प्रकारचे ब्लड ग्रुप आहे? तर ते आहे 4. शरीरात अवयव रूपाने जन्मापासून अस्तित्वात असलेली पण कालांतराने कार्यरत होणारी ग्रंथी कोणती? तर ती आहे जनन ग्रंथी. यकृतात कोणता रस तयार होतो? तर तो होतो आंत्ररस. अन्ननलिकेचा रिकामी जागा हा भाग अन्न पचनाचे कार्य करत नाही, तर तो मोठे आतडे आहे, कारण की यामध्ये फक्त पाण्याचं शोषण केलं जातं. त्यानंतर बघा, कार्बन डेटिंग ही रिकामी जागा निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. तर वस्तूचं वय. महाराष्ट्रात रिकामी जागा येथे हत्तीपाय रोग संशोधन केंद्र आहे, तर ते ठिकाण आहे मित्रांनो वर्धा. लाळेमध्ये कोणती विकर असते? तर ती आहे टायलिन. दारूच्या अतिरेकामुळे माणसाची रिकामी जागा कमकुवत होते, तर ते होते यकृत, लिव्हर खराब होतात. मानवी शरीराच्या वजनात सर्वाधिक वजन शरीरातील रिकामी जागेचे असते, तर ते असते मित्रांनो पाण्याचे. त्यानंतर बघा, थायरॉईड ग्लँडचा आकार रिकामी जागा अक्षरासारखा असतो, तर तो असतो मित्रांनो H सारखा. RH फॅक्टर काय आहे? तर RH फॅक्टर आहे अँटीजन, आणि ज्या व्यक्तीमध्ये RH फॅक्टर आढळते आपण असं म्हणू शकतो की त्या व्यक्तीमध्ये D अँटीजन आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, गुणसूत्राच्या खंडांना रिकामी जागा म्हणतात, तर त्यांना जीन्स म्हटलं जाईल. पृथ्वी, अग्नी, त्रिशूल व नाग हे कशाशी संबंधित आहेत? तर हे आहे क्षेपणास्त्र. तापमापीमध्ये पाऱ्याच्या ऐवजी कोणता पदार्थ वापरतात? तर तो अल्कोहोल वापरला जातो आणि हा -39 डिग्री नंतर वापरला जाईल. मानवी हृदयाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलं जाईल? तर याला कार्डिओलॉजी म्हटलं जाईल. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? तर हे लहान मेंदूकडून केले जाईल, आणि जर अवयव जर म्हटलं तर कानामार्फत. क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला? तर तो आहे मित्रांनो रॉबर्ट कॉक. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ती झाली होती 1948 मध्ये. कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात? तर ती आहे पियूषिका ग्रंथी, जिला मास्टर ग्लँड म्हटलं जाईल किंवा मग पिट्युटरी ग्लँडसुद्धा म्हटलं जाईल. रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? तर तो लावला होता कार्ल लँडस्टॅनर या व्यक्तींनी. त्यानंतर बघा, जागतिक सिकल कॅलेंडर सेल दिवस या तारखेला साजरा केला जातो, तो केला जाईल 19 जूनला. मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात रिकामी जागाची महत्त्वाची भूमिका असते, तर ती असते ॲनाफिलस डासाच्या मादीची. आणि मलेरियासाठी कारक जर आदिजीव जर म्हटलं तर तो आपण प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स बघितलेला होता. मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ती आहे लसीकरणाशी संबंधित. आणखीच्यामध्ये माहितीसुद्धा दिली आहे. मिशन इंद्रधनुष्य 2 वर्षापर्यंतच्या मुलांना आणि गर्भवती महिलांना सर्व उपलब्ध लसीकरण सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट आहे.
खालीलपैकी कोणता आजार लैंगिक संबंधाने पसरतो? तो आहे कावीळ बी, म्हणजे याला हिपॅटायटिस बी आपण सुद्धा म्हणू शकतो. राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास कधीपासून सुरुवात झाली? तर ती झाली 2000 पासून. पाण्याची घनता रिकाम्या जागा तापमानाला उच्चतम असते तर ती असते 4 डिग्री सेल्सिअसला, आणि याला पाण्याचं असंगत आचरणसुद्धा म्हटलं जाते. किशोरवयीन किंवा कमी वयात गर्भधारणा झाल्यास खालीलपैकी काय होऊ शकते? तर कमी वजनाचे बाळ, अपुऱ्या दिवसाचे बाळ किंवा गर्भपात या सर्वच्या सर्व गोष्टी होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय नर्सिंग डे म्हणजे परिचारिका डे कधी साजरा केला जातो? तर तो साजरा केला जातो 12 मेला. परिचारिका दिन कधीचा? 12 मेचा. 1 जून 2011 पासून कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली? तर ती जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम याची सुरुवात करण्यात आलेली होती. आंतरराष्ट्रीय स्तनपान आठवडा कधी साजरा केला जातो? तर 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यानमध्ये. आजारी असलेल्या व्यक्तींना निरोगी व्यक्तीपासून वेगळे करणे म्हणजे काय? तर याला अलगीकरण असं म्हटलं जाईल. पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता? तर तो आहे यकृत, कारण की यकृतामध्येच पित्ताची निर्मिती होते. भारतात रिकामी जागा या ठिकाणी पोषण संस्थेचे मुख्यालय आहे, तर ते ठिकाण आहे हैदराबाद. बाळाचे वजन जन्मता वजनाच्या दुप्पट रिकामी जागा महिन्यात होते, तर 6 महिन्यामध्ये ते दुप्पट होते. खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरतो? तो आहे कोविड-19, जे सर्वांनाच माहीत असेल. नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते? तर ते दिले जाईल प्रायमॅक्विन हे औषध या ठिकाणी दिले जाईल. जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केलेला होता? तर तो देश होता भारत, आणि 1952मध्ये. खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळत नाही? तर व्हिटॅमिन के हे मेदामध्ये विरघळत नाही. ठीक आहे, प्रश्न असा होता की खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे आहे? तर ते आहे व्हिटॅमिन के, कारण की ब आणि क म्हणजे बी आणि सी हे दोन्ही जे आहेत हे पाण्यामध्ये विरघळणारे आहे, आणि मेदात विरघळणारे जर म्हटले तर उर्वरित, म्हणजे या ठिकाणी के तुमचा पर्याय बरोबर राहील. त्यानंतर बघा, कॉप्लिक स्पॉट्स हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजारामध्ये आढळते? तर ते आढळते गोवरमध्ये, आणि गोवर ही विषाणूजन्य व्याधी आहे. सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिन असते? तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल 40%. DPT या त्रिगुणी लसीमुळे कोणत्या आजाराचा प्रतिबंध होत नाही? तर तो होत नाही हगवण, कारण की DPT घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात या 3 रोगांसाठी ही असलेली लस आहे. ठीक आहे, तर हगवण हा थोडासा बाहेरचा राहणार आहे, त्यामुळे याच्यासाठी ती उपयोगी पडणार नाही. गलगंडा हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर तो आयोडीनच्या कमतरतेमुळे होते. टॅमीफ्लू हे औषध खालीलपैकी कोणत्या आजारावर वापरतात? तर ते स्वाईन फ्लू या आजारावर वापरलं जाईल. क्षयरोग प्रतिबंधासाठी कोणती लस देण्यात येते? तर ती देण्यात येते BCGची लस. या ठिकाणी BCG लागणार आहे, BCG. क्षयरोगाच्या प्रतिबंधासाठी BCGची लस देण्यात येईल. त्यानंतर बघा, रेबीज हा आजार कोणाच्या चाव्यामुळे होतो? तर तो होतो कुत्रा, त्यानंतर माकड, मांजर वगैरे. लघुदृष्टिता कशाचा आजार आहे? तर मित्रांनो हा नेत्रभिंगाचा आजार आहे. क्षयरोग हा कोणत्या अवयवाचा रोग आहे? तर तो फुफ्फुस आणि हाडे या दोघांचा एकत्रित काय रोग आहे, म्हणजे क्षयरोग फुफ्फुसांना हाडे या दोघांना पण होऊ शकतो. पण आपल्याला साहजिक वाटते की हा फक्त लंग्सशी संबंधित आहे म्हणून. डास चावल्याने कोणते आजार होतात? तर हत्ती रोग. ठीक आहे, तर हा होऊ शकतो, कारण की काळा आजार जर म्हटलं तर हा आदिजीव चावल्यामुळे होऊ शकतो. त्यानंतर बघा, थोडंसं कन्फ्युजन क्वेश्चन आहे, डास चावल्याने कोणते आजार होतात? तर हत्तीरोग होईल, कारण की या ठिकाणी मग युचिरिया नावाचा जो कृमी आहे आणि क्युलेक्स डास आहे, तर यामुळे हत्तीपाय रोग होऊ शकते. त्यानंतर बघा, डेंग्यू हा आजार कोणत्या डासामुळे होतो? तर तो एडिस इजिप्तची जी मादी आहे तर यामुळे उत्पन्न होतो. इन्सुलिन हे प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडते? तर मित्रांनो हे मधुमेह या रोगासाठी उपयोगी आहे. इन्सुलिन हे आपल्या स्वादुपिंडामधून तयार होणारं हार्मोन्स आहे, आणि हे बीटा सेलमधून तयार होते. त्यानंतर बघा, धनुर्वात या रोगापासून वाचवण्यासाठी कोणती लस दिली जाते? तर या ठिकाणी धनुर्वातासाठी DPTची लस दिली जाईल. या ठिकाणी TT सुद्धा दिलेलं आहे, तर DPTची लस दिली जाते. जसं धनुर्वात, त्यानंतर डांग्या खोकला, आणि एक आपण घटसर्पसुद्धा बघितलेलं होतं. BCG लस कुठे दिली जाते? तर डाव्या दंडाच्या वरच्या बाजूला BCGची लस दिली जाते. राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये खालील
कोणत्या आजारांचा समावेश होत नाही तर त्यामध्ये क्षयरोगाचा समावेश होत नाही. स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होते तर याचं अचूक उत्तर येणार आहे H1N1. खूप जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानंतर पायाचे स्नायू अकडतात. हे पायाचे अकडणे रिकाम्या जागा घटकाचा परिणाम असू शकते तर याचं अचूक उत्तर येणार आहे लॅक्टिक ॲसिड. म्हणजे पायामध्ये जर आपल्या शरीरामध्ये लॅक्टिक ॲसिड जर जास्त उत्पन्न झालं एक्सरसाइज केल्यामुळे तर आपल्या पायाला गोळे येतात. भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण कधी जाहीर केले तर ते केले होते 2002मध्ये. दवाखान्यात संसर्गजन्य टाकाऊ वस्तू कोणत्या रंगाच्या भांड्यामध्ये टाकतात तर मित्रांनो ते टाकतात लाल रंगाच्या. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणती आरोग्य संस्था सर्वात खालच्या स्तरावर असते तर ते आहे उपकेंद्र. जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो तर तो केला जातो 7 एप्रिलला. ग्रामीण भागातील मृत्यूची नोंद कोणत्या कार्यालयात करतात तर याचं अचूक उत्तर बनणार आहे ग्रामपंचायत. मानसिक आरोग्य बाबतीतच्या सर्वे करण्यासाठी गाव पातळीवर कोणते आरोग्य कर्मचारी उपलब्ध असतात तर मित्रांनो या ठिकाणी आशा वर्कर, आरोग्यसेवक आणि सेविका हे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध असतात. मलेरिया म्हणजेच हिवताप प्रतिबंध करण्यासाठी अतिसंवेदनशील भागात रिकामी जागा गटातील कीटकनाशकाद्वारे फवारणी करतात तर ते सिंथेटिक पायरेथ्रॉइड या गटातील कीटकनाशकाची काय केली जाईल फवारणी. हत्तीरोग कोणत्या कीटकाच्या माध्यमात होतो तर मित्रांनो हा मच्छराच्या माध्यमामुळे किंवा हा एक संपर्क काहीतरी त्या ठिकाणी संपर्कामध्ये नेणार आहे. कारणीभूत कृमी जर म्हटलं तर युचेरिया आहे आणि या युचेरीचा जो प्रचार किंवा जो प्रसार आपण म्हणू शकतो हा करते क्युलेक्स डास. ठीक आहे. त्यानंतर बघा क्षयरोग प्रजन्य रोगास वर मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस यामुळे होतो तर तो होतो जीवाणूमुळे. म्हणजे क्षयरोग जर म्हटलं तर कशामुळे होणार आहे तर जीवाणूमुळे. यासाठी कारणीभूत जीवाणू जर म्हटलं तर मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस आहे. त्यानंतर बघा डॉट्स औषध प्रणाली कोणत्या आजारामध्ये वापरली जाते तर ती वापरली जाते TBमध्ये म्हणजे ट्युबरक्लोसिस. आणि मित्रांनो या ठिकाणी बघा शेवटचा प्रश्न आहे खालील कोणत्या कारणामुळे एड्स होत नाही तर या ठिकाणी हस्तांदोलन केल्यामुळे एड्स होत नाही. मित्रांनो या ठिकाणी आपण 120 प्रश्न बघितलेले आहेत. थोडेसे फास्ट झाले आहे पण अतिशय महत्त्वाचे आहे. जर हे प्रश्न तुम्हाला आवडलेले असेल तर तुम्ही तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंतसुद्धा शेअर करू शकता. आणि जर का तुम्ही चॅनलसाठी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन इन्फॉर्मेशन लगेच मिळून जाईल. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला या संदर्भात नक्की कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू सो मच.